ज्या गर्भवती ईश्वरी भिसेंचा मृत्यू झाला त्यांचे पती भाजपचे आमदार अमित गोरखेंचे पीए आहेत। आमदाराच्या पीएच्या पत्नीला जर धर्मदाय रुग्णालयातही पैशांमुळे जीव जाण्याची वेळ येत असेल तर गोरगरिबांची काय स्थिती असेल? नातेवाईकांचं म्हणणं आहे की 10 लाखांसाठी रुग्णालय अडून बसलं आणि रुग्णालय म्हणतंय आधीच खर्चाची कल्पना दिली होती। पण आता प्रश्न हा आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चॅरिटी अर्थात धर्मदाय रुग्णालय आहे। धर्मदाय नियम आणि सरकारी योजनांप्रमाणेही इथे गोरगरीब आणि सर्वसामान्यांसाठी बेड राखीव असणं आवश्यक आहे। शरद पवार मुख्यमंत्री असताना 1 रुपया नाममात्र भाड्याने ती जागा त्यांना दिली। त्यानंतर त्या ठिकाणी मोठं हॉस्पिटल झालं, अनेक CSR फंड देखील येतात, राज्य सरकारची देखील आर्थिक मदत त्यांना होते। त्या ठिकाणी असलेली मॅनेजमेंट, त्या ठिकाणी असलेले संचालक यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। पुण्यातनं एक धक्कादायक बातमी। महिलेवरील उपचारासाठी डॉक्टरकडूनच मांत्रिकाचा वापर झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडली आहे। स्वारगेट परिसरातील डॉक्टर सतीश चव्हाण यांच्याकडे एक महिला छातीमध्ये दुधाची गाठ झाल्यामुळे उपचारांसाठी आलेली होती। ऑपरेशन केल्यावर तिची प्रकृती खालावली, त्यानंतर तिला तातडीनं मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिथे डॉक्टर सतीश चव्हाण यांनी एका मांत्रिकाला घेऊन जात मंत्रतंत्राचा वापर केला, मात्र शेवटी या महिलेचा दुर्दैवी अंत झालाय।